नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज परत एक न्यू डिझाईन बनवणार आहोत। ही डिझाईन आपण बनवलेली आहे, पण यामध्ये काही कलर शेडिंग वेगळे करणार आहोत। म्हणजे तुम्हाला कळेल की कलर चेंज झाल्याने काय फरक पडतो। आपण कोणताही कलर वापरू शकतो, बट आपल्याला कळलं पाहिजे की कोणतं कलर कॉम्बिनेशन बेस्ट दिसतं। चला तर त्यासाठी हा एक नवीन व्हिडिओ। आपण आता व्हायलेट आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन घेणार आहोत ह्या स्टार रांगोळीसाठी। ही 1.5 बाय 1.5 फुटाची रांगोळी आहे। आपण साईज आपल्यानुसार कस्टमाइज करून घेऊ शकता। त्यानंतर आमच्याकडे किटही अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला 8 डिझाईन्स, 1 किलो उलन, 1 मीटर रेक्झिन, ग्लू स्टिक, ग्लू गन हे सर्व त्या किटमध्ये अवेलेबल असेल। तुम्हीही फ्री क्लासेस आहे, तुम्हीही हे ऑर्डर करून घरपोच सुविधा मिळवू शकता आणि घर बसल्या आपला बिझनेस ग्रो करू शकता। तर लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर देखील देऊ शकता। मला व्हॉट्सॲपला मेसेज करा की किट पाहिजे आहे ताई, तर तुम्हाला किटही मिळून जाईल आणि फ्री तुम्हाला थोडं गायडन्स पण मी देऊ शकते। तर बघा, व्हिडिओ तर सोडतच आहे मी की कशा प्रकारे बनवायचं आहे। सोपं आहे, फक्त तुम्हाला थोडंसं त्यामध्ये पेशन्स असलं पाहिजे की तुम्हाला जमेल हे सर्व। आता एकाडे एक सगळे तुम्ही कप्पे भरून घ्या यातले, आणि त्यानंतर आपल्याला जो अदर कलर भरवायचा आहे तो दुसऱ्या साईडने आपण भरूया। आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्समध्ये ड्रेस पेपर लागले किंवा काहीही उलन मॅटविषयी काही सामान लागलं तर माझ्याकडे ते सर्व अवेलेबल आहे। तुम्ही DSP क्राफ्टमध्ये मेसेज करून चौकशी देखील करू शकता की तुम्हाला काय पाहिजे आहे उलन मॅटविषयी। तुम्हाला उलन, ग्लू गन, ग्लू स्टिक आणि रेक्झिन, तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये उलन उपलब्ध होईल। उलनची क्वालिटी ही तुम्ही बघू शकता की किती छान आहे। असं नाही की पातळ वगैरे, या उलनला हे उलन दाटसरही आहे आणि याला चमकही आहे। त्यामुळे तुम्ही ट्रस्ट करून ऑर्डर करू शकता। आता आपण दुसऱ्या साईडने हा डार्क पिंक निवडलेला आहे, तर तुम्ही बघू शकता की आपली रांगोळी किती या एका कलर टाकल्यामुळे किती ॲट्रॅक्टिव्ह दिसत आहे ते। आता कंप्लीट झाल्यावर तर आपण बघणारच आहोत, पण या पिंक कलरने खूप छान लुक आलेला आहे या रांगोळीला। आता हा पिंक कलर आपण कंप्लीट करून घेऊया। तुम्ही जेव्हा व्हिडिओला कमेंट करता, लाईक करता, शेअर करता, त्यामुळे व्हिडिओ बनवताना खूप छान वाटतं। त्या व्हिडिओ आपल्याला प्रोत्साहन मिळतं की आपण चांगले बनवतोय की नाही, की काही चुकतंय का। त्यासाठी प्लीज कमेंट करत जा, शेअर करा, लाईक करा आणि कोणाला गरज असेल तर सबस्क्राईब करायला सांगा। आणि कुणाला किट हवी असल्यास नक्की संपर्क करा। सणावाराला घराची शोभा वाढवण्यासाठी ही नक्कीच उपयोगात येईल। एकदा नक्कीच ऑर्डर करून बघा।
आता आपला पिंक कलर झाल्यानंतर आपण या स्टार शेपला आधी ग्रीन कलरने बॉर्डर करूया. तुमच्याकडे जर यापेक्षा डार्क ग्रीन कलर असेल तर तुम्ही तो फिल करू शकता. त्याने खूप छान लुक येईल. माझ्याकडे आता तो अवेलेबल नव्हता, सो मी हा ग्रीन वापरत आहे. हा लीफ ग्रीन आहे. यामध्ये एक बॉटल ग्रीन पण आहे कलर आणि एक पॅरेट ग्रीन पण आहे. याने आपण शेडिंग करून घेतल्यावर आपण यामध्ये येलो कलर भरूया. हा कलर पूर्ण बॉक्समध्ये आपण फिल करून घेऊया. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही एकदाच हे स्टिक लावून चिटकवणे गरजेचे आहे. आणि जर तुम्हाला बनवता येत असेल चांगल्या प्रकारे तर तुम्ही असं फास्ट पण चिटकवू शकता, डायरेक्ट ग्लू टाकू शकता. पण जर फास्ट जमत नसेल तर तुम्ही एवढा ग्लू अजिबात टाकू नका, नाहीतर तो ग्लू लगेच वाळून जाईल. हा येलो कलर पूर्ण कंप्लीट करून आपण राहिलेला जो भाग आहे तो कट करून घेऊया, म्हणजे आपला स्टार शेप दिसेल. या प्रकारे आपली रांगोळी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान लुक आलाय ते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू डिझाईनसोबत. थँक्यू.